हे डेकोरेशन उभं करता करता आमचे हातपाय थंडे पडले होते. चला सांगतो कसं. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, आज डेकोरेशन उभं करायचा दुसरा दिवस आहे आणि जीवनातल्या रंगासंग चेहऱ्याचा रंग पण उडाला आहे, कारण 2 दिवस झाले डोळ्याला झोप नाही आहे. लोकेशनवर आलो तर पोट्टे काम सोडून रिकाम्या गोष्टी करत होते की शिजुका देखील सुगीवर प्रेम करते. मी म्हटलं नाही, नोबिता आणि शिजुकाचीच जोडी चांगली आहे. त्यांची जोडी जरी चांगली असली तरी आपण अखंड सिंगल संघटनेचे अध्यक्ष आहोत, म्हणून आपण आपल्या कामात लागलो. तोपर्यंत पोट्टेनं लाल पडद्याने पिवळा सोफा लावून नवरदेवासाठी लाल पिवळा स्टेज निर्माण करून घेतला होता. आपल्या अंधारलेल्या जीवनात थोडा उजेड पडला पाहिजे म्हणून हे लाइटिंग लावण्यास आपण सुरुवात केली. आपल्या अंगी असलेल्या कलागुणाच्या सहाय्याने आपण हे लाइटिंग लावतच होतो. तेवढ्यात आपले हे पोट्टे भेटायला आले. ते म्हणत आम्हाला व्हिडिओमध्ये घे, कारण आम्हाला फेमस व्हायचं आहे. मी म्हटलं पहिले मला बी होऊ दे. इलेक्ट्रिशियनचं काम करताना एवढे झटके खाल्ले, पण त्यानं मला काही फरक नाही पडला. पण ते जशी सोडून गेली असा झटका बसला की अजून बी हातपाय थरथर करायला लागतात. आपलं लाइटिंगचं आणि गेटचं काम पूर्ण कंप्लीट झालं. तेवढ्यातच आपले अमोल पाटील जनरेटर घेऊन आले. फायनली आमचं पूर्ण काम कंप्लीट झालं. हे डेकोरेशन उभे करता करता आमचे हातपाय पुरे थंडे झाले होते. जर तुम्हाला पण शुभप्रसंगी ऑर्डर द्यायचा असेल तर आम्हाला नक्की भेट द्या. मंडपचं नाव आहे श्रेयांश मंडप डेकोरेशन हिंगणी. ओनर आहेत भूषण चक्रनारायण. फॉलो करून घ्या पोट्टे. चला बाय.